तू ही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण सुरुवातीपासून बघत आहोत की इथे आता अर्णवने त्याच्या कपाटामधनं एक रजाई काढली असते आणि तो ती खाली अंथरतो. तेवढ्यात ईश्वरी त्याला म्हणते की सर हे 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 काय करताय. आणि अर्णव उशी पण घेत असतो. तेवढ्यात ईश्वरी त्याला म्हणते की सर कुणासाठी अंथरूण घालतायत. आणि अर्णव म्हणतो की माझ्यासाठी. ईश्वरी म्हणते की का. आणि अर्णव म्हणतो की ताई तिथे त्या रूम मध्ये जमिनीवर झोपते ना, मला पण ह्या गादीवर झोप नाही लागणार, खाली झोपतो मी पण. आणि प्रेक्षकांना आता ईश्वरी पण तिचे कपडे जे घड्या घालून ती तिच्या कपाटात ठेवून देते. आणि बघा त्याच्यानंतर ती तिथनं रजाई काढते आणि ती पण अंथरूण खाली टाकते. अर्णव म्हणतो की माझ्यासाठी बस झालं एवढं अंथरूण, मी लोळत नाही इथे. ईश्वरी म्हणते की तुमच्यासाठी नाही येते, माझ्यासाठी आहे. आता ईश्वरी म्हणते की नवरा खाली झोपल्यानंतर बायको कशाला एकटीच वर झोपेल. हा ईश्वरी म्हणते की मी पण खाली झोपणार. आणि बघा आता ईश्वरी सुद्धा अर्णवच्या शेजारी अंथरूण टाकते आणि तिथे झोपून घेते आणि तिची ती ओढणी आहे अशी अंगावर घेऊन घेते. आणि बहुतेक अर्णवला एक साईडला होता येत नाही, त्याचा हात दुखतो आहे. आणि ईश्वरी आता त्याच्याकडेच तोंड करून झोपलेली असते. आणि आता अर्णव तिला म्हणतो की काय बघतेस. ती एक टक लावून अर्णवकडे बघत असते. ती म्हणते की तुमच्याकडे. ईश्वरी म्हणते की माझ्यासमोर तर तुम्हीच आहात ना, मग आणखीन कोणाकडे बघणार. अर्णव तिला म्हणतो की झोप आता. ती म्हणते झोपते ना. ईश्वरी म्हणते की आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला जर झोप येत असेल तर तुम्ही झोपा ना. अर्णव म्हणतो की असं बघू नको माझ्याकडे, तिकडे तोंड करून झोप. ती पण खूप हट्टी असती. ती म्हणते की का, मी नाही तिकडे तोंड करणार, मी पण इकडेच तोंड करणार. आणि बघा आता अर्णव म्हणतो की मीच तिकडे तोंड करतो, तशी झोप नाही लागणार मला. आणि अर्णव तिकडे तोंड करतो आणि ईश्वरी म्हणते की का नाही लागणार. आणि प्रेक्षकांनो त्याच्या शोल्डरला ना खूप दुखत असतं, त्यामुळे त्याला त्या साईडला तोंड करून झोपताच येत नाही. परत त्याने त्याची कुशी बदललेली असते. आणि अर्णव म्हणतो की सकाळी एक्सरसाइज करताना माझे मसल्स पेन झालेत, त्यामुळे मला या साईडला झोपावं लागणार आहेत, कळलं. ईश्वरी म्हणते झोपा ना, मी कुठे नाही म्हटलंय, झोपा. आणि बघा आता अर्णव झोपतो, म्हणजे डोळे लावून घेतो. पण ईश्वरी मात्र काही डोळे लावत नाही, ती त्याच्याकडेच एकटक बघत असते. त्यामुळे अर्णवला इरिटेट होतं किंवा ते त्याला आवडत नाही. अर्णव म्हणतो की असं बघू नकोस, तिकडे तोंड करून झोप. लगेच ती उत्तरते, म्हणते की का, काय होतंय. अर्णव म्हणतो की काय होतंय म्हणजे, मला नाही आवडत. ईश्वरी म्हणते की अजिबच आहात तुम्ही सर. अर्णव तिला म्हणतो की तिकडे तोंड करून झोप, नाहीतर. आता ईश्वरी त्याला चॅलेंज करते आणि म्हणते की नाहीतर काय कराल. अर्णव म्हणतो की नाहीतर मी माझ्या आवाजात अंगाई गाईल. ईश्वरी म्हणते की खरंच, म्हणा ना प्लीज म्हणा ना. आणि बघा आता अर्णवच्या आवाजात अंगाई गात असतो. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आणि आता ईश्वरी कान बंद करते आणि म्हणते की नको सॉरी सर, प्लीज बास. आणि पुढे अर्णव अंगाई गातच असतो. पण त्याच्या या आवाजात अंगाई ऐकल्यानंतर ईश्वरीची ती झोप मोडच होईल ना. ईश्वरी म्हणते की बस मी झोपते. ती म्हणते की तुमची ही अंगाई ऐकून ना आज नाही पण कधीच झोप लागणार नाही मला. आणि अर्णव असा रागानेच बघत असतो. ईश्वरी म्हणते की झोपते. आणि बघा परत तिचे डोळे बारीक असे उघडते आणि इकडे अर्णव लगेच त्याचं गाणं चालू करतो, निंबोणीच्या झाडा मागे. ईश्वरी म्हणते की सॉरी मी झोपते. आणि परत आता ईश्वरी तिचं ते सगळं नीट करते आणि परत झोपते. आणि बघा प्रेक्षकांना आता ईश्वरीने खरं डोळे लावून झोपलेली असते, पण अर्णवला काही झोप येता येईना. आणि तो एका कानाचा दुसऱ्या काने, म्हणजे एका सरळ झोपतो, कधी एका कुशीवर झोपतो, कारण त्याला दुसऱ्या कुशीवर काही झोपता येत नाही, खांदा दुखतो आहेत म्हणून. आणि इथे बघा बॅकग्राऊंडला ना प्रेक्षकांनो खरंच अंगाई लागलेली आहेत. निंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आणि प्रेक्षकांनो इकडे पण बघा अंजलीलाही काही झोप येता येईना, कारण तिचा नवरा देखील नसतो. आणि बघा तिला नाही येते झोप, तिला आठवण येत असेल किंवा काय, पण तिला झोप येत नाहीये. आणि तिथे मच्छर पण खूप असतात आणि ते मच्छर तिच्या कानाजवळच गुणगुण करत असतात. बिचारीला कस काय झोप लागणार आहे. आणि बघा इकडे अर्णवला देखील झोप येत नाही, तो बिचारा संतापून उठून बसतो. आणि इकडे अंजली सुद्धा चिडचिड करते. आणि एकीकडे तिच्या आईचा फोटोवरही झूम घेतलेला आहेत. आणि इकडे बॅकग्राऊंडला ती अंगाई गीत चालूच असते, गाय झोपली गोठ्यात घरट्यात चिवताई. आणि प्रेक्षकांना बघा आता अर्णवला त्याच्या लहानपणीचं सगळं आठवतं, म्हणजे आई असताना जेव्हा ते कॅरम खेळायचे तेव्हा
अर्णव आणि ईश्वरी लहान असताना ती त्यांची आई त्यांच्या सोबत देखील बसायची. आणि प्रेक्षकांनो त्यानंतर आता हे दोघं बॉल वगैरे खेळत असतात आणि त्यांची आई त्या मशीनवर काहीतरी स्टिच करत असते किंवा शिवत असते. पण इकडे हे दोघं लहानपणीचं त्याला सगळं त्याच्या बहिणीच्या आणि त्याच्या छान अशा आठवणी त्याला आठवत असतात आणि त्या त्यांनी इथे व्हिज्युअलाइज देखील करून दाखवलेल्या आहेत. आणि प्रेक्षकांनो त्या आठवणी आठवून अर्णवला रडायला देखील आलेलं असतं. पण बघा तो त्याचं रडू देखील पुसतो, म्हणजे त्याचे अश्रू पुसतो, पण कळू देत नाही. आता ईश्वरी तर मात्र सुन्न झोपलेली असते आणि इकडे आता अंजली सुद्धा तिचा आईचा फोटो घेऊन झोपलेली असते आणि तिला देखील आईची खूप आठवण येत असते. तिची आई तिला आठवतं की तिला कशी खाऊ घालत होती. आणि बॅकग्राऊंडला गाणं लागतं, जगा वेगळी ही ममता, जगा वेगळी ही अंगाई. आणि प्रेक्षकांनो बघा तिकडे बिचारा अंजलीला झोप येत नाही आणि हा इकडे रंगलिया म्हणवतोय. बघा आता त्या रियासोबत तो रात्र घालवलेली असते त्याने, ह्या राजेशने. बघा त्याला बायकोची देखील चिंता नसते की बायको एकटी झोपेले की काय. आणि ही अंजली मात्र त्याच्या आठवणींमध्ये झुरत असते. त्याच्यासाठी त्यांनी तिच्या भावाशी वैर घेतलेलं असतं. प्रेक्षकांनो कसं असतं ना. आणि प्रेक्षकांनो बघा आता इकडे सकाळ झालेली असते आणि अंजलीला जाग देखील येते. बिचारी उठून बघते तर काय अजून राकेश आलेला नसतो. ती म्हणते की अरे बापरे, हे अजूनही आलेले नाहीये, सकाळ झाली आता. आणि आता अंजली म्हणते की काहीतरी सिरियसच झालेलं दिसतं आहे. फोन लावून बघते कुठे राहिलेत. आणि प्रेक्षकांना ती फोन लावते तर फोन स्विच ऑफ असतो. बघा या राजेशने अंजली फोन करू नये म्हणून फोन स्विच ऑफ करून ठेवलेला असतो. बिचारीला अजून काळजी वाटते आणि म्हणते की फोनही लागत नाहीये. आणि बघा तेवढ्यात ती उठून उभी राहते, म्हणजे पुढे जाते. तेवढ्यात त्या वॉचमन काकांचा फोन येतो आणि तो बिचारा म्हणतो की सॉरी ताई, मला तुम्हाला सांगायचंच राहिलं, आज सोमवारच्या कुठल्याही आतल्या नळाला पाणी येत नाही, आज तुम्हाला बाहेरून पाणी भरावं लागेल. आणि तो म्हणतो की राजेसाहेब असतील ना, त्यांना सांगा ना भरायला. अंजली म्हणते की अहो नाही येत ना, ते काल रात्रीच कामासाठी बाहेर पडले, ते अजून आलेलेच नाहीये तो. आणि तो वॉचमॅन दादा म्हणतात की अहो ताई, मी आता आपल्या बंगल्यावर आलो हो ड्युटीला आणि सविता पण कामावर गेली असेल, नाहीतर मी स्वतः तुम्हाला पाणी आणून दिलं असतं. अंजली म्हणते की अहो काही हरकत नाही, मी जाते ना, मी भरते पाणी. ते वॉचमन काका म्हणतात की ठीक आहे. आणि बघा प्रेक्षकांनो आता पाण्याशिवाय तर काही शक्यच नाही, तर बिचारीला आता पाणी भरावं तर लागेलच ना. आणि प्रेक्षकांना आता ही अंजली बघूया आपण नंतर की कशी पाणी भरते ते. पण इकडे आता सुप्रिया काकूंना कोण भेटायला आलेले ते तर आपल्याला कळायला पाहिजे. आणि तो एक माणूस असतो, तो म्हणतो की ईश्वरी क्लाउड किचन हेच ना. त्या म्हणतात की हो हेच. त्या म्हणतात की काही हवं आहेत का तुम्हाला. आणि ते म्हणतात की मला इंदोरवरून सोबत खांदेकरांचा फोन आला होता, संदेश देसाईंचे मिसेस आपणच ना. ती म्हणते की हो. आणि ती म्हणते की तुम्ही कोण. तो म्हणतो की मी स्केच आर्टिस्ट सुनीत पवार, तुम्हाला कुठल्या तरी बाईचं स्केच काढून हवं आहेत असं म्हणालेच ते. आता सुप्रिया म्हणते की हो या ना, तुम्ही आत या. आणि प्रेक्षकांनो त्याच्याकडे लॅपटॉप देखील असतं आणि त्या लॅपटॉपवरनं तो बघून स्केच देखील काढतो असं तरी वाटतं आहे. आणि त्याने आता डोळ्यांचे म्हणजे पूर्ण एक साईडचा चेहरा असा दाखवलेला असतो आणि त्याचे पेन्सिल पेन सगळं त्याने बाहेर काढलेलं असतं. आणि आता सुप्रिया काकू त्या पेंटिंगकडे बघत असतात आणि तो म्हणतो की ताई, माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे नाक डोळे होठ याचे वेगवेगळे सेट आहेत. त्या म्हणतात की हां. ते म्हणतात की मग मला त्या बाईचे डोळे कसे होते हे आपल्याला नीट आधी सेट करावे लागेल. सुप्रिया काकू म्हणतात की मी सांगते ना, मला माहिती आहे. सुप्रिया काकू म्हणतात की त्या बाईचे ना डोळे घारे होते. आणि प्रेक्षकांनो बघा आता सुप्रिया काकूना त्या बाईचं पूर्णपणे असं वर्णन करतात. ती बाई म्हणजे आपल्याला तर माहिती आहे, ती बाई म्हणजे वल्लरी मामी आहेत, पण हे त्यांना नाही माहिती ना. आणि ते जसं वर्णन सांगतात तसं तो स्केच आर्टिस्ट त्या पद्धतीने ते चित्र काढत असतो. आणि प्रेक्षकांनो बघा आपल्याला जेवढं कळतं तेवढं मी तुम्हाला सांगते. ती सांगते की तिने असं मधून भांग पाडलेला होता आणि तिचा आंबाडा घातलेला होता. जसं ती म्हणजे तिने ज्या वेळेस पाहिलेलं त्यावेळेस म्हणजे तिचा असा कंटिन्यू अंबाडाच असतो. आणि बघा प्रेक्षकांनो ती सांगते की टिकली, मोठी टिकली, गळ्यात असं मोठं मंगळसूत्र आणि त्यांनी स्केच पूर्ण काढलेलं असतं. ते म्हणतात की सांगा ताई, अशीच होती का ती बाई.
त्या म्हणतात की साधारण ती अशीच होती. आणि प्रेक्षकांना आता बघा ना, हे तर एकदम अगदी हुबेहूब चित्र काढलेलं असतं, पण तरी अजून काय करायचं बाकी असतं माहित नाही. ही याचा सुप्रिया काकू याचाही फोटो काढू शकल्या असतात ना प्रेक्षकांनो. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा. आणि बघा आता इथे त्यांनी थोडंसं लांबवलेलं आहे. आता ती चित्र बघते आणि म्हणते, त्या म्हणतात की हो तुम्ही तर हुबेहूब तशीच काढली आहेत. आणि बघा सुप्रिया काकू म्हणतात की ह्याच बाईला तर शोधते आहे मी. आणि तो म्हणतो की तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपण आणखीन थोडं स्केच करूयात, होईल थोडं क्लिअर. ते म्हणतात की हो हो ठीक आहे. आणि ते त्यांच्या हातात परत देतात. त्या मनोमन म्हणतात की आता हे स्केच ईश्वरीला दाखव. पोलिसांकडे तक्रार केली की ही बाई नक्कीच पकडली जाईल. त्या म्हणतात की आणि माझ्या जन्माचं दुःख संपेल आणि इशूचा संसार मागे लागेल. प्रेक्षकांनो बघा आता, तुम्हाला असं वाटत नाही का इथे काहीतरी घोळ होणार आहे किंवा काहीतरी ट्विस्ट तरी येणार आहेत. इथं प्रेक्षकांनो इथे स्केच काढलेला आहे. तिकडे त्या सूर्यकांत राजशिर्के याचा फोन वल्लरीला येतो का परत हे दोघं काहीतरी मिळून काहीतरी मोठं करणार, की आता वल्लरीचा सगळ्यांसमोर चेहरा येणार. प्रेक्षकांना माहीत नाही आता काय होणार आहे ते. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा. आणि तेवढ्यात बघा सुप्रिया काकूंना नमूचा फोन येतो. त्या फोन उचलतात आणि म्हणतात की हा नमू बोल. नमू म्हणते की आई मी बाबांना घेऊन फिजिओथेरपिस्टकडे जाते आहे. ते म्हणतात की हां पण घरी गॅस सिलेंडरवाला येऊ शकतोय गॅस घेऊन, तू घरी जाऊन थांबशील का. त्या म्हणतात की हो का, बरं मी जाते लवकर घरी. आणि बघा आता त्या सुप्रिया काकू म्हणतात की तुमचं हे स्केच संध्याकाळपर्यंत होईल का. तो म्हणतो की हो आता तासाभराचंच काम राहिलंय. ते म्हणतात की बरं तुम्ही मला पत्ता द्या, मी किंवा माझी मुलगी ते येऊन ते स्केच घेऊन जाईल. आता मला घरी जावं लागेल, चालेल ना. तो बिचारा म्हणतो की हो चालेल, माझी काही हरकत नाही. तो बिचारा म्हणतो की मी स्केच पूर्ण करून ठेवतो. इकडे पण बघा आता ही जी आहेत ना ईश्वरी, तीही टोमॅटो आणि कांदे घेऊन चिरत बसते असते. आणि तेवढ्यात तिला आईचा फोन येतो. तेवढ्यात इशू म्हणते की हां आई बोल ना. आणि बघा आता हिने स्पीकरवर फोन ठेवला. आई महत्त्वाचं बोलणार आहे तर स्पीकरवर फोन का ठेवायचा. प्रेक्षकांनो इथे बी थोडंसं लॉजिक लावायला पाहिजे होतं की नाही. पण आता बघा हिला फोन येतो तेव्हा वल्लरी तिथे असतेच, असं दोनदा घडलेलं आहे. आणि बघा आता मामी सगळं ऐकून घेते. त्या सुप्रिया काकू म्हणतात की अगं इशू तुला एक चांगली बातमी द्यायची आहे. ईश्वरी म्हणते की काय ग. त्या म्हणतात की अगं आपण ज्या बाईच्या शोधात होतो ती बाई लवकरच सापडेल असं वाटायला लागलं आहेत आता. ईश्वरी म्हणते की काय सांगतेस काय आई. ती म्हणते की हो ना. आणि आता सुप्रिया काकू म्हणतात की अगं इशू तूच म्हणाली होतीस ना बाबांचे पत्रकार मित्र आहेत त्यांना विचारून बघूया. त्यांनीच स्केच आर्टिस्ट पाठवला होता आणि दुकानामध्ये आणि त्याने हुबेहूब त्या बाईचं चित्र काढलं आहे. अगं बघा इकडे आता वल्लरीला ते ऐकूनच घाम फुटायला लागलेला असतो. आणि इशू म्हणते की आई ते हे तर एकदम बढिया काम होऊन गेलं आहेत ग. ईश्वरी म्हणते की बर चित्र पूर्ण झालंय ना ग. त्या म्हणतात की नाही ना थोडं काम बाकी आहेत अजून आणि नेमकं मला लवकर घरी जावं लागतं आहेत कारण घरी सिलेंडरवाला येतो आहे. त्या आता ईश्वरीला ते काम सोपवतात. ते म्हणतात की तू एक काम करशील का, संध्याकाळी जाऊन ते स्केन तुझ्या हातात घेती का. आणि ईश्वरी म्हणते की हो जाते ना, कुठे जायचं आहे. आणि बघा आता पत्ताही देखील सांगते आणि तो पत्ता आता मामी सगळं ऐकून घेते. ते म्हणतात की अंधेरी कानेटकर गल्ली आहेत ना, कला केंद्र नावाचं दुकान आहे. आणि बघा आता ईश्वरीच्या काही लक्षात आलेलं नसतो. ती म्हणते की हो पण मला परत एकदा सांगते का पत्ता. आणि प्रेक्षकांना बघा आता मामी सुद्धा तो पत्ता परत ऐकून घेतात. ते म्हणतात की अंधेरे ईस्ट कानेटकर गल्ली सारंग मूर्तीवाल्यांच्या शेजारी कला केंद्र नावाचं दुकान. ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे जाते मी, बाय. आणि इकडे आता मामी म्हणतात की अरे देवा इथे तर मोठीच गडबड झाली. त्या म्हणतात की काहीही झालं तरी हे स्केच आता ईश्वरीच्या हाती लागता कामा नये. काय पत्ता सांगितला तिने, कानेटकर गल्ली सारंग मूर्तीवाल्याच्या बाजूला कला केंद्र. आणि मामी म्हणतात की ईश्वरीच्या आधी पोहोचून त्या स्केचची विल्हेवाट लावायलाच हवी. आणि प्रेक्षकांना बघा आता अंजली जिथे राहते ना तिथे पाण्याची बघा कशी लाईन लागलेली असते कारण आज सोमवार असतं तर आज बाहेरून पाणी भरावं लागतं ना म्हणून. आणि त्या बायका बघा आता कशा ओरडतायत, ए चल पटकन आवर, असं तसं त्यांचं चालू असतं. आणि बघा प्रेक्षकांना त्यातली एक जास्त दादागिरी करते आणि म्हणते की ए चला पटकन आवरा, पाणी गेलं ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. आणि अंजलीच्या पुढे असते ना ती विचारते की काय ग तुम्ही तिथे राहायला आलेत का,
नवीन दिसते आणि चांगल्या घराण्यातली दिसतेस. ती म्हणते की भरलेला हंडा आणि कळशी तू या कंडिशनमध्ये कसं काय उचलणार. आणि त्या म्हणतात की तुझी डिलेव्हरी पण जवळ आलेली दिसतेत मला. आता ती म्हणते की 8वा चालू आहेत मला. ती म्हणते की जमेल येईल तेवढं पाणी भरते ते येईपर्यंत. ती म्हणते की का मिस्टर नाही आहे का घरात. आणि बघा आता ईश्वरीच त्याला रुमाल द्यायला येते, पण तो वॉचमन म्हणतो की साहेब 2 मिनिटं बोलू का, अंजली ताईंच्या बाबतीत होतं म्हणून. आणि तो म्हणतो की काय ताई बरी आहेत ना. ते वॉचमन काका म्हणतात की अहो हो त्यांनाच फोन केला होता. ते म्हणाले होते की रात्रभर राजेश साहेब आलेच नाही. आणि अर्णव म्हणतो की म्हणजे ताई रात्रभर घरी एकटीच होती. तो म्हणतो की हो साहेब. आणि तो म्हणतो की आज एक तर सोमवारचं घरात पाणी येत नाही, त्यांना बाहेरूनच पाणी भरावं लागेल. आणि प्रेक्षकांना आता हे दोघे सुद्धा जिथे म्हणजे अंजली जिथे राहते तिथे जातात. चला चाळीमध्ये असे दादागिरी करणाऱ्या बायका राहतात. आता तिने अंजलीला मागे केलं असतं आणि म्हणते की माझा नंबर आहे. ती म्हणते की आम्ही पण लाईनमध्ये राहू. आणि प्रेक्षकांना बघा आता अंजलीचा खरा नंबर असतो आणि ही येऊन इथे दादागिरी करते. म्हणते की माझा नंबर आहे. अंजली म्हणते की अहो मी पण लाईनमध्येच होते ना, तुमच्या आधी होते. ती बाई म्हणते की मला अक्कल शिकवतेस काय, तुला दिसत नाही आम्ही नंबर लावला आहे ते. ती म्हणते की तिच्या मागची आपला झाल्याशिवाय हिला भरू द्यायचं नाही पाणी. ती म्हणते की त्या त्यातली ती एक चांगली असते. ती म्हणते की काय ग नडताय, तिला दिसत नाही का ती गरोदर आहे, ते भरू द्या ना पाणी तिला पण, तुमचं काही बिघडलं का. ती म्हणते का आम्ही पण गरोदर नाही राहिलो, तशाही अवस्थेत आम्ही हंडा भरून पाणी भरलं की आली मोठी सांगणारी. प्रेक्षकांना आता बघा ती डायरेक्ट हंडा तिची कळशी फेकून देते आणि अर्णव ईश्वरी ते बघतात. आता बघा ईश्वरी काही ऐकत नाही. ती म्हणते की अब तो आता इंदोरी झटका देनाही पडेगा. अर्णव तिला म्हणतो की काय करतेस बघा आता. आणि बघा प्रेक्षकांनो आता ईश्वरी तिला डायरेक्ट नावाने आवाज देते पणवती. आणि असं आवाज दिल्यानंतर अंजली म्हणते की अर्णव ईश्वरी. आणि ईश्वरी म्हणते की जास्त चिल्लमगिरी केली ना तर देऊन दिले छनकट. आणि ती पण म्हणते की लगेच ईश्वरी तिचा हात झटकते. आता ईश्वरी म्हणते की धमक्या कोणाला देतेस ग, प्रेग्नेंट आहे दिसत नाही. ईश्वरी म्हणते की लाज नाही वाटत तुला आणि ती हात परत करते आणि परत ईश्वरी तिचा हात झटकते. प्रेक्षकांनो ईश्वरी तिला चांगलाच इंदोरी झटका देते बरं का. ईश्वरी तिला म्हणते की जास्त उचलू नको समजलंस ना, तुझ्यासारख्या खूप बघितल्या आहेत. आणि ती म्हणते की आहे कोण ही फटाकडी. ईश्वरी म्हणते की हो आहेच मी इंदोरची फटाकडी. आणि ईश्वरी म्हणते की आता वाजवते की नाही बघ तुझे फटाकडे. ती म्हणते की नाही तुझ्या झिंजा उपटून तुझ्या हातात दिल्या ना नावाची कंगी नाही मी. ती हात वरती करते तर ईश्वरी तिचा हात दोन्ही हात तिरगळून तिला मागच्या साईडने धरते. प्रेक्षकांनो बघा. आणि बघा ती म्हणते की अगं दुखते काय करते. ईश्वरी म्हणते की बिन पेण्याची लोटी. जास्त दादागिरी केली ना की अशी ठेवून देईल की बत्तीशी येईल हातात. आणि बघा आता सगळेजण तिच्याकडे बघत राहतात आणि अर्णव सुद्धा तिचं हे बघत असतो. त्या बेचारीच्या हाताला खूप दुखत असतं. ती म्हणते की सोड सोड, पण ईश्वरी काही ऐकत नाही. आणि ती ईश्वरी म्हणते की आहे का हिंमत आहे. अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर हे बघ आपण इथे भांडायला नाही आलो आहे, नको करू प्लीज प्लीज. आणि अर्णव म्हणतो की ताई सॉरी, मी तिच्या बिहाफमुळे मी सॉरी म्हणतो, सॉरी माफ करा प्लीज. अर्णव ईश्वरीला म्हणतो की सॉरी म्हण. ईश्वरी म्हणते की मी सॉरी. आणि हिला म्हण ईश्वरी म्हणते की सॉरी म्हणेल माझी जुती. ईश्वरी म्हणते की डायरेक्ट माझ्यासमोर कोणाची दादागिरी चालणार नाही समजलं ना. ईश्वरी म्हणते की बघतेच आमच्या अंजली ताईंना कशी कळशी भरू देत नाही ते. आणि प्रेक्षकांना बघा तिची बादली भरलेली असती. आता ईश्वरी तिची बादलीतलं पाणी ओतून देते आणि बादली फेकते. आणि ती बाई म्हणते की माझी बादली. ईश्वरी परत तिला हात करून म्हणते की तिथेच थांबायचं. ईश्वरी परत तिला सुनावते आणि म्हणते की घरकी किती वाटली का तुला बापाचा नळ नाहीये तुझ्या, पब्लिकचा नळ आहे पब्लिकचा. ईश्वरी म्हणते की माझी नणंद प्रेग्नेंट आहे दिसत नाही तुला का, डोळे फुटले आहे तुझे. ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते की इन्सानियत नावाचा काही प्रकारच नाहीये. आणि आता ईश्वरी चुटक्या वाजून म्हणते की जोपर्यंत अंजली ताई इथे आहेत तोपर्यंत कोणीही त्यांना तकलीफ दिली मुझसे बुरा कोई नहीं होगा. आई बात समज में ती बाई घाबरून जाते आणि म्हणते की आली समजली. आता ईश्वरी तिला गोड बोलून म्हणते की आता ह्या नळावर पाणी भरायचं ना झालं तर पहिला नंबर कुणाचा. आणि ती बाई म्हणते की असून अंजली ताईंचा. आणि आता ईश्वरी म्हणते की शाबास, जा बादली घे आणि लाईन मध्ये उभी राहा. आणि ती बाई आता लाईनमध्ये उभी राहते, पण ईश्वरी म्हणते की इथे नाही. ती म्हणते सगळ्यात मागे. आणि ईश्वरी म्हणते की सगळ्यात मागे
चल. आणि प्रेक्षकांनो बघा, ती बाई सुद्धा ईश्वरीला घाबरली आणि सगळ्यात मागे जाऊन उभी राहते आणि सगळेजण आता गंमत बघता बघा तिची. त्या दुसऱ्या बाईला तर फार आनंद झालेला असतो की ईश्वरीने तिला तिच्या वटणीवर आणलं म्हणून. आणि ईश्वरी त्या बाईला म्हणते की काय बघते ग, ए तुला पण जायचं का मागे? ती म्हणते की मी नाही ओळखत त्या बाईला. आणि प्रेक्षकांना बघा, आता अंजली अर्णवकडे बघते, ईश्वरी पण अर्णवकडे बघते आणि त्याला काहीतरी खुणवते, म्हणजे शांत राहा, काही बोलू नका, असं काहीतरी असेल. आणि प्रेक्षकांना बघा, आता अंजली तो कळशी उचलत असते, तेवढ्यात ईश्वरी म्हणते की नाही ताई. आणि अर्णव पण बघा तिला म्हणतो की नाही ताई, तू नाही उचलायचं काही. आता अर्णव म्हणतो की तुला जसा राग येतो ना तसा मलाही येतो. अर्णव म्हणतो की आणि मी हे तुझ्यासाठी नाही करत आहे, माझ्या होणाऱ्या भाच्यासाठी करतो आहे. आणि प्रेक्षकांना बघा, आता इकडे अर्णवने तो भरलेला हंडा देखील उचलतो, त्याचं ब्लेजर काढतो आणि ईश्वरीच्या हातात देतो. आता ईश्वरी तो भरलेला हांडा अर्णवकडे देते आणि कळशी देखील अर्णवकडे देते, म्हणजे अर्णव ईश्वरीलाही काही उचलू देत नाही आणि त्याच्या बहिणीला तर नाहीच नाही. आणि प्रेक्षकांना आता बघा, ते पाणी भरून झाल्यानंतर आता अर्णव घरामध्ये जाणार, तेवढ्यात अंजली त्याला म्हणते की थांबा. आणि अंजली त्याला म्हणते की आत नाही यायचं तुम्ही. आणि बघा अर्णव म्हणतो की ताई. तेवढ्यात अंजली म्हणते की नाही, किती लहान असलं, कळकं मळकं असलं तरी ते आमच्या हक्काचं घर आहेत. आता अंजली म्हणते की माझ्या नवऱ्याने स्वतःच्या कष्टाच्या पैशाने घेतलं आहे, भाड्याचं असलं तरीही. आता या अंजलीला कोण सांगणार की याचं भाडं बी आणि डिपॉझिट बी अर्णवनेच दिलेलं आहे प्रेक्षकांनो.